जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना छदुर खचले, एवढा सारा अनर्थ एका अविद्येने केले, एवढा महान मूलमंत्र देणारे महात्मा ज्योतिराव फुले बहुजनांच्या उत्कर्षासाठी ज्या ज्या महामानवानी, ज्या ज्या महामातेनी अहोरात्र प्रयत्न केले, त्या महामानवाच्या, महामातेच्या आचाराला, विचाराला आणि कार्याला त्रिवार वंदन. आज माझा सेवापूर्ती कार्यक्रम असताना या कार्यक्रमाला लाभलेले माझे बंधुतुल्य असे अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय दादारावजी डोलारकर साहेब, उपायुक्त अमरावती महानगरपालिका, दुसरे माझे छोटे बंधुतुल्य ज्यांच्या नावात दीपक आहे असे आदरणीय दीपकजी साठे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, आणि तुम्हा आम्हाला सर्वांनाच आशीर्वाद रूपी जी संजीवनी देत असतात आणि आवर्जून आमच्या कुटुंबावरती सतत धम्मरूपी प्रेम करत असतात, तसे आदरणीय धम्मगुरु भदंत सुमेशजी नागसे, खरोसा बुद्धलेणी परिसर लातूर, आणि हा कार्यक्रम होत असताना या विचार मंचकावरती स्थानापन्न झालेली, बरेच जण म्हणतात अर्धांगिनी, अर्धांगिनी म्हणतात, मी माझी ही सर्वांगिनी म्हणतो, अशी महानंदा गुडचुरकर. सर्वांगिनी या शब्दाचा नामोल्लेख काय करतो? मी फक्त नोकरी केली, घरामध्ये कसलंही काय पाहिलं नाही, घर सर्व तिने चालवलं म्हणून सर्वांगिनी म्हणतो. मी नोकरी करत असताना जो काही मी पगार आणून दिल्यानंतर बाकीचा प्रपंच शक्यतो पुरुष माणसं आणून टाकतात प्रपंच करायची जी वस्तू, आणि ती जी महिला आहे ती प्रपंच करत राहते. परंतु मी काहीही केलं नाही, सर्व माझ्या ह्या सर्वांगिनीने केलेलं आहे. आणि आज दुग्ध शर्करा योग आहे, त्या माझ्या पत्नीचा आज वाढदिवस आहे, कृपया त्याच्यात टाळ्या द्या. आज 4 जुलै 1974 रोजी चंद्रकला आणि ईश्वरराव गायकवाड या दाम्पत्याच्या पोटी ह्या कन्येचा जन्म झाला. आणि ही कन्या खरोखरच सर्व समाजाला, सर्व नातेवाईकाला ना एक संजीवनी ठरावं अशी ती वागलेली आहे, वागत आहे. बंधूंनो, हा झाला थोडक्यात परिचय. माझ्या नोकरीची सुरुवात, माझे कार्यप्रणाली मी थोडक्यात या ठिकाणी विशद करतो. मी 5 डिसेंबर 1989 रोजी त्या शासकीय सेवेमध्ये रुजू झालो. शासकीय सेवेमध्ये रुजू होण्यापूर्वी 1-2 मिनिटं आमची अवस्था सांगतो. गावाचं घर नाही, शिवाराचं शेत नाही, अशी ही आमची अवस्था. गावाचं घर नसतानाही त्या दिव्यावरती, त्या चिमणीवरती अभ्यास करायचा.
आणि त्या दिव्यावरती चिमणीवरती अभ्यास करत असताना या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करणार आहे, आमचे शेजारी आहेत ते रमाकांत पारसेवार, हे आमच्या शेजारी आहेत, आमच्या घराच्या. ते माझे बंधुतुल्य, मोठे बंधुतुल्य सारखे होते. जो आवडे लोकांना तो आवडे देवाला असं म्हणतात. तशा पद्धतीनं या माझ्या रमाकांत सावकाराला, मोठ्या बंधूला काळाने लवकर घेऊन गेलं. त्यांचा उल्लेख यासाठी, नामोल्लेख यासाठी केलं, आम्ही त्यांच्या शेजारी असल्यामुळं तो लाल दिवा जो आहे, लाल दिवा बल्ब, तो रमाकांत पारसेवार यांच्या पिठाच्या गिरणीतून आम्ही ते साधं पातळ वायर, जे की 2 रुपयाला का तर मीटर असेल, 2 मीटर असेल, ते घ्यायचं आणि आम्ही त्यांच्या या कृपेमुळं आणि त्या बल्बाचा अभ्यास करायचा नाही. नाहीतर आम्हाला बल्ब हे माहीतच नव्हता. दिवा किंवा चिमणी, दिवा चिमणी समजते आपला. तशा होता या ठिकाणी रमाकांत सावकारांच्या अर्धांगिनी आलेले आहेत, त्यांच्या कन्या आलेल्या आहेत, त्यांचे जावई आलेले आहेत. जावई मला म्हणतात, मामा तुम्ही माझ्या सासऱ्यागत आहात, मला मामाच या नावाने नामोल्लेख करतात. खरोखरच मी मला भाग्य समजतो, कारण का रमाकांत सावकाराच्या त्या छोट्याशा बल्बमुळे आम्हाला अभ्यास करायला संधी मिळाली. म्हणून आम्ही 5 डिसेंबर 1989 रोजी या सेवेत रुजू झालो असं मला वाटतंय. कन्या त्या ठिकाणी अश्रू घालते रमाकांत सावकाराची, काय त्यांच्या अर्धांगिनी अश्रू घालतात. साहजिक आहे, जे आहे ते सत्य बोललं पाहिजे. 5 डिसेंबर 1989 सेवेत रुजू झाल्यानंतर या ठिकाणी माझे अतिशय हृदयाला स्पर्श करणारे गोरक्षनाथजी पिंगळे यांच्या मी तालुक्यामध्ये रुजू झालो. त्यांचा तालुका म्हणजे मोठमोठे डोंगर असलेला आंबेगाव तालुका. इथं उपस्थित सर्व साधारणतः 35-36 जिल्हे आहेत आपल्यामध्ये. या ठिकाणी 15 तरी जिल्ह्यातून लोक आलेले आहेत साहेब, किमान 15 तरी जिल्ह्यातले लोक आहेत. तशा पद्धतीचं आमच्याकडला डोंगर म्हणत आम्ही माळावर गेलतो म्हणतो. माळ म्हणजे केवढा, हे असा स्टेज एवढा माळ, आम्हाला तोच भारी वाटायचा. परंतु या ठिकाणी असे डोंगर पाहिल्यानंतर मन सुन्न झालं, मी कुठे आलो. एकटाच एका झाडाला धरून रडत बसायचा. दुःख वाटायचं एवढे डोंगर पाहून. परंतु त्या डोंगरामध्येही निमुळीचं असं ते पान नितळी म्हणतो आपण, तशा पद्धतीनं त्या डोंगरातून येणाऱ्या पाण्यातून जशी पान नितळी पाणी स्वच्छ करते, तशा पद्धतीनं गोरक्षनाथ पिंगळे आम्हाला स्वच्छ करण्यासाठी तिथं सहवास लाभला. नोकरी करत असताना सुरुवातीची जी नोकरीची माझी सुरुवात झाली, आदरणीय अंकुशरावजी बगाटे साहेब. अंकुशरावजी बगाटे साहेब बीडीओ होते. खरोखरच प्रत्येक गोष्टीवरती अतिशय सूक्ष्म असं अंकुश ठेवणारे, म्हणून ते अंकुशराव बगाटे असे होते. माझे व्यवसाय बंधू त्या ठिकाणी आदरणीय शीला गणेश बेंडे, सौभाग्यवती ज्या आहेत बेंडे साहेबाच्या, ते असे बेंडे साहेब मला त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून लागले. आणि त्याच वेळेस पिंगळे साहेब, थोडासा मी वेळ घेतो, NK भोर साहेब, नामदेवराव काळे साहेब, परांजपे साहेब, हे असे मातबर मंडळी विस्ताराधिकारी होते. म्हणूनच आम्ही या ठिकाणी आदर्श ग्रामसेवक म्हणून पात्र झालो असं मला वाटतंय. जेव्हा 5 डिसेंबर 1989 मंतर, निगुटवाडी आणि शेवाळवाडी त्या ग्रामपंचायतीचा पदभार पाहिल्यानंतर बेंडे साहेब म्हणजे अशी तलबची तलवार होती. त्यांचं कार्य म्हणजे लाच मारेल तिथं पाणी काढेल अशा पद्धतीचे होते. आणि असं करत 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 असताना काही लोकांना काही रुजत नाही. मग बेंडे साहेबांनी निर्णय घेतला, आपण आता इथून तालुक्यातून गेलं पाहिजे. हवेली या ठिकाणी बेंडे साहेबांची बदली झाली. बेंडे साहेबला त्या गावातून कुणी सोडेना. मंतर ग्रामपंचायत म्हणजे सोन्याची चुरी होती. बेंडे साहेबाला म्हणलं, मी काय 2-3 वर्षाच नोकरी केला. बेंडे साहेब, तो चार्ज मी घेतो, तुम्ही चला पुढे आणि माझी
वाट पण त्या ठिकाणी तुम्ही मोकळी करा. देंडे साहेबांनी शब्द दिला, तुम्हाला 6 महिन्यामध्ये मी हवेलीमध्ये घेतो. देंडे साहेबांनी 6 महिन्यामध्ये मला हवेली तालुका दिला आणि ते हवेली तालुका देण्याचं मोठं योगदान हे गोरक्षनाथ पिंगळेंचं पण आहे. त्याच ठिकाणी हवेलीमध्ये आल्यानंतर ग्रामपंचायत कळस म्हणजे महानगरपालिकेला चिकटून आणि ग्रामपंचायत विद्यानगर कळस ग्रामपंचायतीचे सभापती हवेली तालुक्याचे सभापती त्या कळस गावचे. तिथला कालावधी मी परिपूर्ण करत असताना 31 डिसेंबर 1997 ला एक अशी टीव्ही वरती एक ओळ आली, अमुक 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 गावं महानगरपालिकेची विलीन झाली. मग आम्ही बोरा बुस्ताला गुंडाळायचा प्रयत्न केला. मावळ तालुका म्हणजे त्यावेळेस शिक्षेचा तालुका होता साहेब. 97 ला मी जेव्हा माझी मावळ तालुक्यात बदली झाली, दुसऱ्या दिवशी रुजू झालो. या ठिकाणी गोरक्षनाथ पिंगळे साहेबांना माहिती आहे, गोसावी साहेब होते कात्रजला ग्रामविकास अधिकारी आणि कडलगांना होते एकनाथरावजी कडलगांना, ते लोहगावला ग्रामविकास अधिकारी होते. हा बदनाम तालुका आहे म्हणून त्यांनी 7 दिवस साहेब रुजू झाले नाहीत. कडलगांना 3 दिवस आणि गोसावी 7 दिवस. मी मात्र पहिल्या दिवशी रुजू झालो. पहिल्या दिवशी रुजू झाल्याच्या नंतर वाकसई ग्रामपंचायत, वेहरगाव ग्रामपंचायत या ठिकाणी मी सतत 10 वर्ष कार्य केलेलं आहे. 10 वर्ष. त्यानंतर कुसगाव मध्ये काम केलं. कुसगाव ग्रामपंचायत म्हणजे कुठलेही कुसगाव, गुंडांचे कुसगाव हा शब्दप्रयोग होता. त्या ठिकाणी मी कार्य केलेलं आहे. तिथे माझे 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साधारणतः तालुक्यात 10 वर्ष झाल्यानंतर बदली होत असते. मग मी मुळशी या ठिकाणी माझी प्रशासकीय बदली झाली. तू माझं काही मुळशीला मन लागे ना. पिंगळे साहेबाकडे गेलं तर काय करायचं, तर त्यांनी म्हणले मी आहे तुमच्या पाठीशी. त्यांच्या नावाचं नाव गोरक्षनाथ असल्यामुळे त्यांनी मला कोणते कोणते प्रयत्न केले ते मलाच माहिती आहेत. मला हवेलीत घेतलं. हवेलीत घेतल्यानंतर हवेलीच्या पंचायत समितीने माझ्या विरोधात ठराव केला, गुडसुरकरांना हवेलीमध्ये किंवा त्यांना कोणतंही गाव देऊ नये. अशी चर्चा चालूच असताना भीमा कोरेगावाच्या शेजारी ज्या ठिकाणी विजयस्तंभ आहे ते पेरणे ग्रामपंचायत आहे. जरी विजयस्तंभ हा भीमा कोरेगावाच्या नावाने असेल तर तो विजयस्तंभ हा पेरणे गावाच्या हद्दीत आहे. तिथले सरपंच होता आदरणीय अण्णा तुले साहेब. अण्णा तुले तिथे असताना तो कोण असा माहिती लाल आहे तो माझ्याकडे पाठवा म्हणले. आणि अण्णा म्हणजे जे तळपती तलवार होती. अण्णाकडे गेलो मी. अण्णाची हितुकूत झालं. अण्णा म्हणले रामकृष्ण हरी तुमच्यासारखा माणूसच पाहिलं नाही म्हणले. अण्णासोबत 5 वर्ष काम केलं आणि इतका अण्णांनी त्या ठिकाणी मला सन्मान म्हणून दिला. मीही अण्णाला सन्मान म्हणून दिलं. त्यावेळेस राम जेठमलानी म्हणून लोकसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे अण्णा तुम्ही जा, मी तुम्हाला असा असा गुरुमंत्र देतो. गुरुमंत्र दिला. 20 लाख रुपये 25 वर्षापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाला बांधकामाला 20 लाख रुपये मिळाले. तिथला कालावधी पूर्ण होत असताना सर आपल्याला ज्ञात आहे चंद्रकांत वाघमारे साहेब म्हणून आम्हाला व्हिडिओ होते. मी न्हावी सांडस ते मनपा महानगरपालिका ही बस होती. त्या बसनी मी प्रवास करत असताना येरोडा या ठिकाणी बस असताना चंद्रकांत वाघमारे साहेब आजचे ऍडिशनल सीओ आहेत पुणे जिल्हा परिषद, त्यांचा फोन आला, गुडसुरकर तुम्ही कुठे आहात? मी अमुक अमुक ठिकाणी बसमध्ये आहात. आत्ता पंचायत समितीला. हो सर. गेलो तर काय दिहूची ऑर्डर मला. म्हणलं सर मी ग्रामसेवक आहे आणि तो सध्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा सध्या आहे. दिहू ग्रामपंचायत काय आहे ते या ठिकाणी सिकंदर कलवडे साहेब आहेत, त्यांना माहिती आहे. या ठिकाणी दिहूचे लोक आहेत, त्यांना माहिती आहे. या ठिकाणी आमचे गोरक्षनाथ पिंगळे साहेब आहेत, त्यांना माहिती आहे दिहू ग्रामपंचायत काय होते. मी आलो या ठिकाणी 2010 साली तिथला चार्ज घेतला. बिनबोबाट 10 वर्ष 8 महिने त्या देहू ग्रामपंचायतीचा मी ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केलं. काम असं केलं माझं या ठिकाणी गाव तसं बदनाम असलेलं माझं या ठिकाणी किमान सुवर्ण अक्षरात तरी नाही,
परंतु किमान पेनने तरी माझं या गावात नाव लिहिलं हे मलाही माहित आहे. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, बिराडे साहेब, त्यांनीही काम केलंय, त्यांनाही माहित आहे. या ठिकाणी माझं नाव कोरलं गेलं ह्या गावामध्ये. आणि नाव कोरत असताना असंच नाही, सर्व काही दिलं. श्रद्धा दिली, उपासना दिली, पाठबळ दिलं, आर्थिक पाठबळ दिलं, सर्व काही ठिकाणी या ठिकाणी मला मिळालेलं आहे. मी इथून माझे 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा तर्णे ग्रामपंचायत या ठिकाणी गेलो. तिथे 1 वर्ष काम केलं. मी जिल्ह्यामध्ये अतिरिक्त जिल्ह्यामध्ये मी ज्येष्ठ यादीत पुढे आल्यामुळं परत मी पुन्हा साहेब आंबेगाव पंचायत समितीला गेलो. आंबेगाव पंचायत समितीला गेल्यानंतर पुन्हा मला ग्रामपंचायत मंतर मिळाली. मंतरला ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदरणीय आमचे मराठवाडा आणि विदर्भातल्या बंधूंना सांगतो, आपल्या गावाखाली ग्रामपंचायत किती कर्मचारी बंधूनो, मंतर ग्रामपंचायतीमध्ये 98 कर्मचारी होते. ग्रामपंचायतीचे 98 कर्मचारी होते. त्या 98 कर्मचाऱ्याच्या ठिकाणी मी अतिशय उत्कृष्ट काम केलं. सुदैव माझं की ही ग्रामपंचायतीमध्ये मी अतिरिक्त झालो. तिथली ग्रामपंचायत नगरपंचायत झाली. मला नंतर परत पुन्हा माझ्या घराच्या शेजारी येण्याची संधी मिळाली. मला अतिशय मोठं गाव मिळत होतं, ते म्हणजे तुमचं चरोली बुद्रुक, चरोली खेडमधली चरोली, तिथले घ्यावं म्हणून मला अशी डेप्युटी सीओची ऑफर आली. कारण का मावळमध्ये मातबर मंडळी 3 होते स्पर्धेमध्ये, मी काहीच नाही, मी 4था नंबर होता. तरी पण मातबर मंडळी डावलून त्या ठिकाणी माझा नंबर लागला. एवढीच आठ होती, तुम्ही उर्शे ग्रामपंचायत घेऊ नका. कारण का उर्शे ग्रामपंचायत ही MIDC आहे. मी त्यांना म्हणलं, मला 1 पैशाचाही लोभ नाही, फक्त मला मावळ पंचायत समिती पाहिजे. कारण का माझ्या या ठिकाणी 5 वर्ष बाकी राहिलेले आहेत. इथून पुढे मला सुखानं जीवन जगायचं आहे, समाधानानं जीवन जगायचं आहे. म्हणून मी मावळ पंचायत समिती घेतलं. त्या ठिकाणी मी आता जवळजवळ 4 वर्ष त्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत राहून एकूण माझ्या नोकरीचा 36 वर्ष 6 महिने 25 दिवस हा कालावधी मी पूर्ण केलेला आहे. माझ्या सर्व्हिस बुकामध्ये कसल्याही प्रकारची वाईट एक रेघ देखील लिहिलेली नाही. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं माझं सर्व्हिस बुक शेवटपर्यंत. सर्व्हिस बुक चीज काय असते हे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी डॉक्टर बेडाय साहेब बसल्यात, आदरणीय आमचे महिला बालकल्याण बालविकास अधिकारी गोरक्षनाथ पिंगळे बसलेले आहेत, आणि आदरणीय या ठिकाणी सुपर क्लास 1 ऑफिसर भेटलेले आहेत, बसलेले आहेत. त्यांना सर्व्हिस बुक काय असतं हे अतिशय डोळून माहिती आहे. बंधूंनो, असा माझ्या या जीवनाचा प्रवास झालेला आहे. आता थोडस मी वेगळ्या शब्दावरती येतो. बंधूंनो, मी नोकरी करीत असताना मी केव्हाही हुजरीगिरी केली नाही. या ठिकाणी बामसेपचे बरेचसे कार्यकर्ते आहेत. मी हुजरीगिरी केलं नाही हे त्यांना माहिती आहे. मी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणूनच नोकरी केलेली आहे. याच्या पाठीमागचा एकमेव ठोस पुरावा म्हणजे किंवा ठोस भूमिका म्हणजे कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे मी त्या ठिकाणी या ठिकाणी नोकरी केली आहे. आता हा प्रश्न पडेल बऱ्याच लोकांना, मग अशी केली मग हे सर्वच कसं काय घडलं? अशी नोकरी केली, कसल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही केलात, मग तुम्ही हे सर्व कसं काय हे घडलं? माझा गुणधर्म होता, जर मातीमध्ये जर शेण पडलं, त्या शेणाला चिटकून आलेली जी माती ती माझी होती. मी कधीही पोकल्यान लावून कधीही माती उपसलेला नाही. म्हणून मला कुठलाही अधिकारी कसल्याही प्रकारची कार्यवाही करूच शकत नव्हता. म्हणून मी हे सर्व त्या ठिकाणी मी साध्य केलेलं आहे. आणि साध्य करत असताना हे मी माझ्या मित्राकडे पाहिलेलं आहे, मी माझ्या कुटुंबाकडे पाहिलेलं आहे, मी माझ्या समाजाकडे पाहिलेलं आहे, आणि या पृथ्वी तलावरचा प्रत्येक व्यक्तीला
माझ्याकडून काही ना काही मिळालं पाहिजे असा मी प्रयत्न करत राहिलेला आहे. म्हणून मी आतापर्यंत या जीवनामध्ये यशस्वी झालेलो आहे. आता बरेचसे लोक म्हणतात गुडसुरकर भाऊसाहेब आता सेवानिवृत्त होत आहेत, आता पुढे काय? 36 वर्ष 6 महिने 25 दिवस या ठिकाणी नोकरी केल्यानंतर आता पुढे काय करायचं आहे? काय नाही, विक्रम म्हणल्याप्रमाणे लंगोटी सोबत जायचं, त्याला अर्धी लंगोटी मला अर्धी लंगोटी. काय कोण पाहणार आहे लंगोटी मित्राचा? कोण काय लंगोटी त्याच्या सोबतच म्हणला विक्रमने या ठिकाणी थोडं शोकांती व्यक्त केली. विक्रम, मी 8 वाजता लोकल पकडत होतो, तुला माहिती आहे मी ग्रामपंचायतीमध्ये किती वेळेवर जातो. 8 वाजता लोकल पकडत होतो. 8 वाजता जर लोकल पकडत असेल तर घरून किती वाजता जावं लागत होतो. म्हणून मी या ठिकाणी माझ्या वृक्षवल्ली परिवारांना मी वेळ देऊ शकत नाही आणि वेळ न दिल्यामुळे माझ्या टोनग्याला थोडा त्रास झाला. वेळ न दिल्यामुळे गुडघे थोडस कामाला आले. जर कदाचित तुम्हाला वेळ दिला असता पण तिकडे थोडं दुर्लक्ष झालं असतं. ठीक आहे, यापुढे मी आपल्यामध्ये परिपूर्ण वेळ देईन. माझ्या एक बंधूंनी माझ्याबद्दल एक अपेक्षा व्यक्त केली आहे की आपण धम्माचं कार्य करावं. अवश्य मी धम्माचं कार्य करतो, परंतु माझा स्वभाव आहे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाएगा वैसा, हे माझा स्वभाव आहे. म्हणून धम्माचं कार्य हे काय असतं हे तुम्हा आम्हाला माहिती आहे. बुद्ध धम्म म्हणतो, धर्म नाही, धम्म काय आहे तुम्हा आम्हाला माहिती आहे. मग मी जर परिपूर्ण त्या ह्याच्यात जर गेलं तर पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलावे वैसा असं मला वागता येणार नाही. म्हणून मला थोडस सर्व गुण संपन्न अशा पद्धतीनं राहावं लागतं. मी राहणार आहे. म्हणून आदरणीय बंधूंना एक विनम्रपूर्वक मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी तुमच्या पावलावरती पाऊल ठेवेनच, त्यात वाद नाही. बंधूंनो, आज मला खरोखरच ज्या दिवशी मी सेवेत रुजू झालो त्या दिवशी मला आनंद झाला, परंतु आज अति आनंद झाला. कारण का, ह्या ज्या कालावधीमध्ये मी लोकांना देण्याची जी मला खरोखर संधी मिळाली, पगारी संधी मिळाली, बघा मला पगारी संधी मिळाली. लोक माझ्यामुळं काहीतरी 2 घास सुखानं खायले, काही लोक निवाड्याला राहिले, त्याला मला आनंद असल्यामुळं मी आज सेवा जरी निवृत्त होत आहे तरी पण मी अधिक आनंद आहे. कारण का, मी लोकांना काहीतरी काही ना मी देऊ शकलो, म्हणून मला या ठिकाणी समाधान वाटतंय. जाता जाता एकच सांगतो, भूतकाळ कधी विसरणार नाही, भविष्य काळाची चिंता कधी करणार नाही. जगणार मात्र वर्तमान काळामध्ये, जगणार वर्तमान काळामध्ये. लक्षात असू द्या, दारामध्ये खुंट्याला बांधलेलं जनावर त्याला 1-2 पेंडी गवताची जर टाकली, पोट भरलं तर ते रमंत करत बसतं. माणूसच एक असा प्राणी आहे की जबर पोट आहे, परंतु भविष्य काळाचा प्रयत्न करतो. मी असं म्हणेन, तुम्ही कितीही काहीही कमवलात तर शेवटी काय आहे, 3.5/6 आहे. म्हणून भविष्य काळाची जास्त चिंता न करता वर्तमान काळामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. वर्तमान काळात जर तुम्ही खरोखरच जगलात तर तुम्ही सुख समाधानी आणि निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर भविष्य काळाचा जर प्रयत्न केलात तर तुम्ही मेटाकुटीला आल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटतंय. या ठिकाणी माझे 3ही बंधू, माझे मोठे बंधू आदरणीय व्यंकटरावजी गुडचुरकर आहेत. चित्रपट महामंडळ गोरेगाव या ठिकाणी असिस्टंट स्टुडिओ मॅनेजर म्हणून रिटायर झालेले आहेत. 2 नंबर माझे बंधू आदरणीय ज्ञानोबा गुडचुरकर, ते शेती सुंदर करतात आणि सुतारकी सुंदर करतात. 3 नंबर माझे जे कार्यकारी अभियंता म्हणून IIT पवई नामांकित जी संस्था आहे त्या संस्थेतून कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, तेही आलेले आहेत. या ठिकाणी माझ्या बहिणी आलेल्या आहेत, माझ्या सख्या असतील, चुलत असतील, मावस असतील, सर्व या ठिकाणी माझ्या भगिनी आलेल्या आहेत. ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुपर क्लास 1 ऑफिसर आलेले आहेत, परंतु समोर बसलेल्या माझ्या अंगठा बहादूर बहिणी, माझ्या अंगठा बहादूर भाऊजाई, माझ्या अंगठा बहादूर भाऊ
हा देखील त्याच ताटमानेने या ठिकाणी आलेला आहे. हा खरोखर मला आनंदाचा भाग आहे, आनंदाची माझी शिदोरी आहे. म्हणून मी या ठिकाणी अतिशय समाधानी आहे. पुढील माझी जी वाटचाल आहे ती वाटचाल फक्त म्हणजे फक्त मित्रमंडळीमध्येच करणार आहे, मित्रमंडळीमध्येच करणार आहे, मित्रमंडळीमध्येच करणार आहे. धन्यवाद सर्वांना. मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून माझे मनोगत संपवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.